वर्ध्यामधनं एक मोठी घडामोड आहे। वर्ध्याच्या उंबरीमध्ये शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळालेला आहे। शेतकऱ्यांचा कापसाच्या गाठी पेटवण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळालाय। सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरची घटना आपण बघतोय। सरकारी खरेदी विरोधात शेतकऱ्यांचा हा संताप उफाळून आलाय। जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि आमदार यांना फोन करून कापूस खरेदी न केल्यानं शेतकऱ्यानं कापूस पेटवून दिलेला आहे। वर्ध्यामधली घटना आहे। वर्ध्याच्या उंबरीमध्ये शेतकऱ्यांच्या संतापाचा भडका पाहायला मिळाला। शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाठी पेटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरची घटना आहे। सरकारी खरेदी विरोधात शेतकऱ्यांचा हा संताप पाहायला मिळाला। जिल्हाधिकारी आणि तहसीलदार तसंच आमदार यांना फोन करून कापूस खरेदी न केल्यानं शेतकऱ्यानं कापूस पेटवून दिला। संतप्त शेतकऱ्याने कापूस पेटवला आहे। सीसीआयच्या खरेदीसाठी कापूस हा शेतकऱ्याने आणला होता, परंतु इथे सीसीआयच्या वतीने सांगण्यात आले की तुमचा सातबारामध्ये 23-24च्या सातबारामध्ये नोंद नाही, त्यामुळे तुमचा कापूस घेतला जाणार नाही। आपण इथे पाहू शकता हा थेट कापूस शेतकऱ्याने चक्क पेटवला आहे। अमोल ठाकरे असे शेतकऱ्याचं नाव आहे आणि इथे पाहू शकता छोट्याशा मुलासोबत शेतकरी आला होता। अमोल भाऊ काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही कापूस पेटवला, का बरं हा कापूस पेटवला? सकाळी मी इथे माझा कापूस घेऊन आलो, परंतु सरला दाखव कागदपत्र दाखवलं, ते म्हणे तुमच्या याच्यावरती 23-24चा पीक पेरा अपडेट नाही म्हणे। तर मी सहारे साहेबांना फोन लावला, त्यांनी मला हाताने लिहून दिलं। त्याच्यानंतर मी तहसीलदार मॅडम होते, एक तिथे गेलो, 10 लोक घेतले, पण तहसीलदार मॅडमनी मला आतमध्ये घेतलं नाही। त्यानंतर मला सांगितलं की तुम्ही मंडळ अधिकाऱ्याकडे जा। मंडळ अधिकारी सातपुते म्हणून होते, त्यांना मी म्हटलं सर माझा अपडेट नाही आहे सातबारा, तर म्हणे आम्ही काहीच करू शकत नाही म्हणे, तुम्ही वेळेच्या नंतर केलं असेल तर आम्ही का करू म्हणे। तुम्ही तुमच्या छोट्या मुलाला घेऊन इथे कापूस विक्रीसाठी आणला होता, तुम्हाला या प्रशासनाच्या वतीने काय सांगण्यात आलं, का बरं तुमचा कापूस खरेदी करण्यासाठी नाकारण्यात आला? सर फक्त 2023 आणि 24 हे माझ्या सातबाऱ्यावरती अपडेट नसल्यामुळे सीसीआयने खरेदी माझी नाकारली होती। सीसीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खरेदी व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, परंतु वर्ध्यात सीसीआयच्या वतीने कापूस खरेदी केले जात नाही। व्यापारी आहे हे हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस हा खरेदी करतात, त्यामुळे शेतकऱ्यांची कुठेतरी पिळवणूक होत आहे। शासनाने याच्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, उमरी, वर्धा।